रात्रीचे 12 वाजलेत, पण खूप मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी घेऊन येतोय. म्हणजे तुम्हाला जे हवंय तेच बिग बॉसच्या घरात होताना दिसतंय. नक्की काय झालंय? पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अशा एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरात सगळ्यात खतरनाक आणि येडा ग्रुप कोणता असेल तर तो ए ग्रुप असेल आणि या ए ग्रुपला महाराष्ट्र अजिबात सुद्धा पसंत करत नाही. पण सगळ्यांची कुठं तर मनोमन ही इच्छा आहे की तो ए ग्रुप जो आहे त्यामधला एक कंटेस्टंट आहे ज्याचं नाव आहे वैभव. याने जे आहे ते अरबाजच्या विरोधात खेळावं आणि आता तेच बिग बॉसच्या घरात होताना दिसत आहे. एक बातमी समजते की वैभव जो आहे त्यांनी ए टीमशीच पंगा घेतलेला आहे. तर झालंय काय मित्रांनो, जो पॉवर कार्डचा टास्क होता जिकडे बिग बॉसने खरं तर गेम खेळला होता, या पॉवर कार्डच्या टास्कमध्ये वैभवने काय केलं की छोटा पुढारीला वाचवलं आणि त्याच्या बदल्यात अभिजित सावंतला जे आहे ते नॉमिनेट केलेलं आहे. आता ही गोष्ट तर सुरुवातीला त्याच्या सगळ्या ग्रुपला आवडली होती, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहे की बाकीची लोक आहेत म्हणजे जान्हवी असेल, निक्की असेल, त्यांनी वैभवला हा प्रश्न विचारला, तू आर्याला सुद्धा नॉमिनेट करू शकत होता, तर तू अभिजितला का नॉमिनेट केलं? या गोष्टीवर वैभव म्हणाला की माझी मर्जी, मी कोणालाही नॉमिनेट करेन. या गोष्टी ज्या आहेत त्या जान्हवी आणि निक्कीला आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी वैभवशी पंगा घेतलेला आहे आणि वैभवने सुद्धा या लोकांशी पंगा घेतलेला आहे. वैभव त्या लोकांना बोललेला आहे की मला जे योग्य वाटलंय तेच मी केलेलं आहे, मी तुमचं ऐकणार नाही. यामुळे निक्की आणि जान्हवी भयंकर नाराज झालेले आहेत. अरबाज पण नाराज झालेला आहे आणि छोटा पुढारी मात्र वैभव बरोबर बसलेला आहे. मित्रांनो, खूप मोठा राडा होणार आहे आता. जर का वैभव आणि हा ग्रुप जर का तुटला आणि वैभव जर का समोरच्या टीममध्ये आला तर जे महाराष्ट्राला हवंय तेच होणार आहे. पण सध्या तर हेच बातमी आहे की वैभवने त्याच्याच टीमशी पंगा घेतलेला आहे आणि निक्की आणि जान्हवीच्या विरोधात गेलेला आहे. खरं तर निक्की आणि जान्हवीचा प्रश्न हा योग्य होता की आर्या आपली दुश्मन आहे, तर तू आर्याला का नॉमिनेट नाही केलं? का आर्याचं तुझं खरंच आतमधून काय आहे? या गोष्टीवर वैभव खूप भडकलेला आहे. आता बघूयात उद्या काय होतंय ते. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि वैभवने खरंच टीम बी कडून खेळावं का? हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.